Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. Me, Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home, I'm 24 hours duty करू. परत चालू क्लिनिकला. So yes, मस्त नाश्ता झाला आहे आणि जसं तुम्ही पाहिलं आहे, मी चाललोय क्लिनिकला. पुढे आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. So please stay tuned and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and good morning. सकाळी सकाळी एवढी सुंदर नजारा. अरे ट्रायल करत होती. पहिले बघितलं कशी मी कर्ल्स करायची. आता मला जमतायत ना ह्याच्याने. आता समजतंय की त्याला कसं रोल करायचंय. पण इकडचे चांगले, तिकडचे थोडेसे ठीक आहे. असं काहीतरी वेगळं कधीतरी लोक. सनी मला 48 आवर्स नंतर भेटतोय. 48 आवर्स पण नाही, त्यापेक्षा थोडं जास्त असतील. बापरे, कसं वाटतं जेव्हा लव्ह वन आपलं जवळ नसतो. आणि जे लोक म्हणजे सल्यूट टू दोज जे 6 months आणि खूप म्हणजे इयर्स लांब राहतात. जे सल्यूट टू द वाइव्स ऑफ आर्मी. तेच म्हणत होती, सोल्जर्स कसं आय डोंट नो, म्हणजे खूप मोठं मन लागत असेल या सगळ्या गोष्टींसाठी. आणि हे 2 दिवस म्हणजे सनी जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतो ना, हार्डली कॉल आला तर 2 मिनिटाचा, 2 पण नाही पण जास्त आहे, 50 सेकंडसाठी पण आलं ना तरी मी एवढी खुश होऊन जाते. कारण खूप कमी, कारण तो बिझी असतो आणि मला नाही आवडत ते सतत काय म्हणतात त्याला डिस्टर्ब करणं. म्हणजे तरी काल मी आली ना तर नाहीसा बोलते मला बाबांनाच बघायचं आणि सगळ्यांना व्हिडिओ कॉल करत होते. आईला केला, तुला केला, तरी तो बिचारा राऊंड मारत होता. त्यांनी फोन चालू ठेवला. बाबा का नाही बोलत आहेत आई, बाबा का नाही बोलत. म्हणजे अरे बाबा बिझी आहेत म्हणून नाही बोलत आहेत. असं तिचं ते. चला, गुड मॉर्निंग. ते बंदच होत नव्हतं. उद्याची तयारी. नाश्ता रेडी आहे. आज आहे तिखट पुरी. कसली भाजी आहे ग? वाल आणि दुसरी कसली पालेभाजी. एक पालेभाजी करेल, अजून एक कोणती भाजी. कोणती पाहिजे भाजी? कुठली चालली. एक पालेभाजी, खूप पालेभाजी आहे. नंतर मला मी ठेवले तिच्यात डब्यामध्ये वेगवेगळे. सेलिब्रेट. चलो बाय बाय. सो सनी गेला आहे क्लिनिकला. नाहीच आता थोड्याच वेळात येईल. आज ॲक्च्युली मला किचनमधनं सुट्टी आहे, पार्शियली सुट्टी आहे. म्हणजे काही मला जास्त बनवायचं नाही आहे बिकॉज मामी येणार आहेत, आर्याही येणार आहे. सो मामी बोलल्या की मी घेऊन येते. मग ते फिश घेऊन येणार आहे, त्यानंतर प्रॉन्स घेऊन येणार आहेत. मग आता मी इथे फक्त आमटी केलेली आहे, भात लावते आणि भाकरी असणार आहेत. सो पूर्ण दिवसात आज काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. वा, छान छान आहे. मामी आली आहे. मी आली. काय म्हणते मामी, कशी आहेस? एकदम मस्त. मी आता नाहीच्याकडे जेवली आहे. ऐका, मी जेवली आहे पण आर्याच्या नाही घेऊन येणार आहे. परत छान काय काढलं. फिश खाते ना तू बाबू? हा, मस्त फिश आणले तुला. त्याच्यावर बसायचं तुला आणि तुझ्या पप्पाला, बाबाला. फिश मम्मीला दुसरं आणलंय, आजीला दुसरं आणलं. तुला जेवण म्हणा. भूक लागली मला. एवढं मच्छी आणली मामीनी सगळ्यांसाठी. काय नाही, सगळ्यांच्या आवडीचं मामींनी आणलेलं आहे. माहेर करेल सगळेच बाहेर करणे. चणे शेंगदाणे. नायसासाठी छोटे छोटेसे शंकरपाळे मामाने दिले. चणे शेंगदाणे ते बहिणीसाठी. कैरी राहिली तरी मामा कैरी गडबड राहिली. कैरी आली आणि ह्यात काय मामा घेऊन आले. ह्यात काय मावनी? हलवा, गाजर. अरे बाबा,
नाही एवढे बनवणार वास मस्त येतोय. हे मटण आहे. दिस इज म्हणजे सगळ्यांच्या आवडीचं. नंदेसाठी आणलेत कोलंबी, सुरमई आणले, भाच्यासाठी, माझ्यासाठी आणले मटण. म्हणजे काय थँक्यू सो लाडू पण मच. आणले. लाडू पण आणले. एवढे बनवले आणि कुठे बनवत बसले एवढं सगळं. बनवायची लोक खाऊन संपवायचे. लास्ट ते लपून ठेवले. आणि मसाले पण. थँक्यू सो मच. थँक्यू. आता तुम्ही आता आपण बनवूया काय तुम्हीच खाता काय हो असे. हे ना दुधी हलवा मस्त. नाही पण कलर नाही टाकायचा तू तसाच. तो तसं ओरिजिनल. चला जेवायला घेऊ. मला काय नकोय. काय नको. आम्हीचं प्रेम आहे सगळं. मग बाहेर येते ना मग. बाहेर यायला बाहेरचा शिदा काय म्हणतात त्याला. एवढं सगळं करायला कधी उठला. 5:30ला उठा सगळं. हो म्हणजे आईची लाड करायला आजी नाहीये पण मामी आहे. तर मामी सगळं शिकली मी. मामी बिचारी तिच्या साईडने प्रयत्न करते की आईला जेवढं माहेरचं ते सुख आहे तसंच प्रेम देते ना. हो, ते तर आहे. रचनाचं पण फेवरेट आहे. वडे नाही वेळ नका ते पण म्हणून आणले. कशाला वडे कशाला एवढा त्रास. नको. मी बोलली की तुम्हाला एवढं पण नका करू. मी केलं असतं जेवण पण नाही ना. तुला आराम. मामी आहे. तुला एकदा आराम नको आहे. किती धावपळ धावपळ कमी नसते. मला फक्त चपातीच दे बाकी नको. हा आई उद्या निघणार आहे बोलली ती. आजी बरी आहे. अच्छी बरी. तुम्हाला ज्वारीची का ज्वारीची. खास मेजवानी केली आहे पाहुण्यांनीच म्हणजेच मामींनीच केली. आणि पाहुणेच घेऊन आले त्यांची मेजवानी. उद्या खातील ते अजून तुझ्या हाताचे. उद्या मस्त आपलं चतुर्थीचं जेवण. हो हे ना नाही सगळे डिश तिकडे नेलेत. एवढे सारे व्हरायटीज जे युजली रचना बनवते ते आज पाहुण्यांनीच केले, मामीनेच केले. असं दुसऱ्यांच्या हाताचं खायला म्हणजे टेस्ट वेगळी असते आणि मजा येते. मला तर आवडतं. तू रोज दुसऱ्याच्या हाताचं खातो, स्वतःच्या हाताचं खातो. वो दिन कब आएगा जिस दिन मुझे सनी के हाथ का खाना मिलेगा. दर वेळेस बोलते. आएगा वो भी दिन आएगा. इंतजार है. आयसाने मेजवानी केली खास. हा तुझ्या ह्याच्यात काय स्पेशल. केक आहे तो. आणि हे नाही खरं खरं नाही खायचं नाही. शो आहे. आणि हे नाव आहे. हे फक्त सरकारचे नाव आहे माझं. हो. या मामी आलिया ये बा. मामी ते बसा. ते काय सांगितलं. लिंबू नको. ते कोलंबीचं पण नको जास्त. घ्यावं नको. काय खात माझं खाणं कमी आहे. नाही.
मला नको एवढी मोठी. पाहुणचार एवढी मोठी नाही घेणार. रचनाने पाहुणचार केलाय पण हो ना, पाहुण्यांचं जेवण घेऊन. काय म्हणावं तुम्हाला देऊ हे मटन? तुला देऊ मटन? तुला नाही आवडत. घेऊ सावकाश. तुमच्या एका मुलाला मटन आवडत नाही, दुसऱ्या मुलाला मटन चिकन सगळं आवडतं. फिश नाही आवडत. ग्रेव्हीच घेतली. भाकरी आहे. कांदा देऊ पाडा तुम्हाला? टोमॅटो कांदा या. चला यायचं काय सनीला जेव. येतो मी. चॉकलेट किस चांगलं वाटतं आपल्याला. बघू इकडे बघू. वाव, कोणाला पाहुण्यांना बघ आणलं. एक एक स्वीट डिश खायची एवढ्या. आता ते छान झालं मम्मी. आगरी मसाला. आगरी मसाले. आगरी मसाला. हे तू बरं जेवायला. तुम्ही दोघं पण बारीक झालात. मी साखर नाही आली का भात चांगलं झिरो शुगर केलं की ते एकदम वेट खालीच येतो. हे चांगलं आहे, कॅल्शियम भरपूर असते याच्यात. मला तुझी नाही आवडत. मी तुमचं हे काय आणले दुधीमध्ये कॅल्शियम भरपूर असतं. ते तुम्ही राहून द्या ना. राहून द्या. मामी लगेच डिस्ट्रॅक्ट करतात मला. नका घासू म्हणते मी. पण ते सगळे तुम्ही घासू नका. तुम्ही या इकडे बाई. ऐकत नाही. बाहेर गेलेला गेलं. मस्त जेवलो. हा मामी पोट भरून जेवलो. खूपच माझं एकदमच पोट भरून जेवलो म्हटलं. एकदम पोट भरलं माझं पण. चला या या. हो तिकडे पण ते चला या. नको इकडे नाही. इकडे नाही करायचं तुम्ही. या चला बाहेर. तुमचे बाबा कसे आहेत? अरे कोरेगावला पण अजून गेली नाही. बरं वाटलं. किती दिवस फोन पण नाही काय नाही. मी आपल्याला फोन हे यांच्याकडे बघितलं ना की ते काय आत्या भाचावालं नातं नाही, भाऊ बहिणींवालं नातं आहे. मी आता तिला बोलली की नाही माझ्या भाईने हात फिरवला. भाईने हात फिरवला. आम्ही बोलतो ते भाईने हात फिरवला. छान छान झालं. एवढी महाज येतच म्हणून पाय इकडे ओढतात. मला तर बाहेर यायला कधी वाटतच नाही. म्हणजे इकडेच यावं आणि ना मला वाईट का आता ह्यांना भारी माझ्यापेक्षा ह्यांना इकडे यायचं म्हणजे ना अगोदर तयारीच. मोठी बहिणीकडे जाऊचं वाटतं तिकडे. अरे तू बोलतोस त्याच्यात सगळा आराम मिळतो. अजून आराम काय. ही लोक आता पेला उचलायला देत नाही म्हणून यायला नाही आवडत. आज मामींनीच स्वतःचा पाहुणचार केलाय. ती बोलली मी सांगितलं रचनाला जर करणार असेल तर मी येते. सांगते काम देणार तर मी येणारच नाही. दिलं ना तुम्हाला काम. माझ्या मुलीला सांभाळा. घरी कोण आराम देणार आहे? रचनाला तरी कोण आराम देणार आहे ना. आरामच आहे आत्या. इथे कुठे एवढं काम आहे. हा ना. मला काय वाटलं चहापासून पीठ बनवलंय. नाही तांदूळ. सो इथे विषय चालू आहे चहाचं पीठ. चहामध्ये ते टाकायचं पीठ आणि ते ना चांगलं भाजायचं. लाल काय तांदळाचं पीठ असते. ते अर्धा चमचा म्हणजे ते पहिले भिजत टाकायचे त्याच्यावर गरम पाणी ओतायचं मग ते भाजायचं काढायचे जाडसर वाटायचं मीठ. मग त्याला सुकवायचं का भाजायचं? भाजायचे जरा आणि मग त्याची पावडर करायची. चांगले भाजायचे कुरमुरे सारखे होतात ते. गावाला कसं जात्यावर दळतात ना त्यामुळे ते चांगलं मिळून येतं सगळं. तुम्ही आता ते गावावरून आणली? स्वराच्या आईने दिलेलं. हो का?
मी म्हटलं अगं शुभाला आमच्या आवडलं. मला वाटलं चहापासून पीठ बनवतात आणि ते बरोबर खायचं म्हणते चहाचं पीठ. अर्धा चमचाच टाकायचं. अगं 1 चमचा असं मी काल पीठ केलेलं त्याचं लिटरली मळलं असतं तो पीठ. पीठ टाकलं म्हणून त्याचे लाडू चांगले होत लागतात. चहा टाकून गुळात गुळ आणि गुळ असं जरा पाणी करायचं, दूध किंवा पाणी घ्यायचं. पाणी तरी चालतं. पण गुळाचं पाणी करायचं तर ते मिक्स करून त्याच्याशी लाडू बांधायचं. भूक लाडू, ताण लाडू तुम्ही ते नव्हता त्या मी शुभाला काही इकडे आली होती ना शुभा कशाला तरी. शुभा म्हणाली नाही, शुभा म्हणाली दीदी मला जरासच दे कारण मी एकटीच खाणार म्हणून मी जरासच दिलं. हे पण आवडलं तर शुभाला आवडलं. संदीपला खूप आवडतं. दादांनी पण खट्ट वेळ आहे ते खाण्याला. पण ते किती एवढंच अर्धा चमचा घ्यायचा आणि मग भरपूर होतं ते. संदीप खूप आवडीने खातो. म्हणजे थोडं थोडं घेऊन त्याला पुरवायचं. भरपूर अर्धा झालाय तो, अर्धापेक्षा मग पाव झालाय. नाही भरपूर होतं ते. नका दिस इज चहाचं पीठ. हे चहाचं पीठ त्यात थोडीशी टाकली साखर, कारण आत्या म्हणतात थोडीशी साखर टाकायला पाहिजे नाही. म्हणजे मला गोड लागतं. टाक मिक्स करून द्या त्याला. खाली मग मी तर इथेच येऊन बघितलंय चहाचं पीठ. नाही करून द्या करून द्या. नाही मग कढी होईल जास्त नाही कधी नाही. गावा साईडला जास्त. गावाला आमच्या डेरा आहे त्या साईडला भरपूर. काल तर हे पिठल्यासारखं झालेलं हा खात होता तर. मग त्याला चहा किती भरपूर लागला. नाही त्याने खूप घेतलेलं वाटतं काल. मला सांगितलं एवढा ग्लास एवढा हे ना त्याच्यात अर्धा ते अर्धा 1 चमचा टाकायचा. त्याच्यात पण अजून लागणार आहे फक्त सुकलं. हे रत्नागिरी साईडला है ना. बघ अजून पातळ करू की नको ना. थोडस चहाचा कलर पण माझा ओव्हर झालाय आज. नाही पण चांगली झाली. थोडं काय प्रतिकलायं आरोग्यं धनसंपदा शतबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिवा दिवा दीपका कांदी कोंडे होती या दिवाला पाहून नमस्कार. घराची दिवा बाहेर लक्ष्मी घरातली शारहार धवला या शुभ्र वस्त्रानृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्ररुधिरी देवै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ऐसा पाया पडलो लवकर सगळ्यांच्या. हे नाही सर हे नाही सा असं नाही बोलायचं. मामी सगळ्यांच्या पाया पडायचं बाळा. आणि कडला मगाशी केलाच ना बाबा. मोठा चांगला मॅचिंग घातले तू आत्यांना. मॅचिंग झाले. सो फायनली आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलो. मी आणि आर्य खूप काही गोष्टी घेऊन आलेलो आहोत. पाण्याची बॉटल. किती वाजता गेलो रे आर्य आपण. हो 9 वाजले. 7:40 ला गेलेलो. खूप वेळ गेला. इथून तिथून बट फायनली सगळं काही मिळालेलं आहे. चलो. ऐसा मॅडम बसल्यात. दिसते नाही सा. काउंट करायचे. हा 10 10 10चं असं बनवायचं. हे काउंट कर. किती झाले.
1 2 3 असे 10, हे असे 10 इथे पाहिजे. ठीक आहे. नायसा काय करते तू? सो आता वाजले आहेत रात्रीचे 12 आणि आजचा दिवस एवढा छान गेलाय ना, एवढं पॉझिटिव्ह वाटतंय पूर्ण घरात आणि घर भरलं की किती मस्त वाटतं ना. सो खरंच खूपच छान वाटलं की दोन्ही आत्या आल्या आहेत, मामी आहे, आर्य आहे, स्वीटीताई आलेली आणि घर आम्हाला असं झालेलं की लग्न घर कसं होऊन जातं ना तसं फुल गोंगाट आणि फुल मजा येत होती. आत्यांची स्टोरीज, मामींच्या स्टोरीज, आर्य आपापल्या ह्याच्यात पण आर्य असं मध्ये मध्ये बोलत होता आणि मस्त वाटलं. मी आणि आर्य बाहेर गेलेलो, सगळं काही शॉपिंग करून आलो कारण उद्या आहे इथे हळदी कुंकू. सो आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत आणि आय नो तुम्ही सुद्धा सगळे खूप एक्सायटेड असाल. पण आजचा दिवस खरंच खूपच छान गेला आणि आय होप तुम्हाला सुद्धा आजचा हा दिवस आवडला असेल. आय मीन आजचा हा व्लॉग आवडला असेल. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.